धन्यवाद. माझ्या बहिणींना, भावांना धन्यवाद. माझ्या मुलींना धन्यवाद. मी नाही का, माझ्यावरच मी बोलणार आहे. देवा, मी माझ्याबद्दलच मी बोलायला लागले. माझे पोरं बिमार पडले तर मी एवढं घाबरून गेले की देवा, मी आता हे काय करू. एवढं कसं संकट आलं माझ्यावर. आता हे संकटाचं कसं सॉल्व करू. डोळ्यावाटा तर धारा लागलेल्या, डोळ्याच्या धारा बंद व्हायना, मनाची धडकन बंद व्हायना. वरून म्हणायचे, देव आहे ना मला, देव सगळं सावरून घेईन. देव आहे ना मला, देव सगळं सावरून घेईन. पर एक मन वाटायचं, देवा, एवढं संकट कसं दूर करणार, एवढं मोठं संकट कसं दूर करणार. मन माझं लई लागलं भटकायला. कुठं कुठं मन लागलं माझं पळायला. देवा काय करू मी, देवा काय करू मी. आता एवढा पैसा मी जमा कशी करू. एकली बाई पैसा कसा जमा करू. सगळे म्हणायचं राहीन. एकली बसले रडत. देवाला असं वाटायचं, माझ्या मनाला वाटायचं की देव माझ्या बरोबर आहे, तर मी कशाला घाबरू. तरी माझं मन नव्हतं थांबत. नुसते डोळ्यावाट अश्रू यायलेले, मनामधली धडकन चालू राहायला लागली. देवा काय करू, देवा काय करू. असं वाटायचं मला की देव माझ्या समोर आला आहे. मला असं देव दिसल्यावाने वाटायचं, देव माझ्या समोर आला आहे. तरी पण माझं मन काय थांबायचंच नाही. आई आहे ना. आईचं काळीज कसं असते सगळ्यांना माहिती आहे. आईचं जीव प्राण किती लेकरावर असते हे आईला माहिती आहे. तर लय घाबरले देवा. एवढं घाबरले ना माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या मुलींनो, मी लय घाबरले. पण देवाने माझं आज संकट दूर केलं. देवाचे मी आभारी आहे. देवा परमेश्वरा, मी तुझे उपकार कधी नाही विसरणार. आता हळूहळू लेकरं माझे बरे व्हायला लागलेत. हळूहळू माझे लेकरं बरे होऊन कामाला पण जाते, ते पण मला कळणार नाही. देवा परमेश्वरा, माझे तुला कोटी कोटी धन्यवाद. आणि माझ्या फॅमिलीनं मला लई आधार दिला माझ्या जीवाला. म्हणायचे, ताई तुमच्या लेकरांना बरं लागलं. तरी माझे येडो किती दिवस झालं, माझे येडोच नाही तर माझे येडो असे 2-3 मिनिटाचे येडो, 1 मिनिटाचा येडो मी सगळं असं गाण्यावर सोडून बंद कसं करावं म्हणून मी गाण्यावर टाकून दिलेले आहेत. काय मला असं बोलू पण वाटाना. आणि मला नुसतं असं मजबूर झाल्याने, लाचार झाल्याने व्हायला लागलं. मला लाज वाटायला लागली. काय बोलू काय नाही, काय बोलू काय नाही. माझं कुटुंब मला समजून घेत असन की या बाईवर, या बहिणीवर, हिच्यावर एवढी मजबूरी आहे, तरी पण येडो टाकायचं ही विसरली नाही. एवढ्या मजबुरीमध्ये पण मी येडो बारीक का असाना मी टाकतच राहिले. हे बघा किती दिवस झाले, काम नाही, धंदा नाही, काय नाही. काम करायला मनच लागना, काय करणार. ते माल घेते हळदी कुंकाचा. तर आता पोरं बरे झाल्यावर मी थोडं थोडं करते. असं वाटतं की दुधाला पैसे होते, लेकरच्या खारी ठोसला पैसे होते, घरामध्ये काय भाजीला पैसे होते. माझ्या लेकरा बाळाला तेवढीच मदत होईल. मी करत राहते. अहो मी बोलते घरामध्ये, पण मी माझ्या मनामध्ये काहीच नसते. मी बोलते, घरचे अहो कामधंदे नीट होत नाहीत ना, म्हणून मी बोलते. आता एवढं मोठं घर आहे तर सफाई बिपाई पाहिजे का नाही बहिणींना सांगा बरं. तर मला कुठं असं कचरा बिचरा दिसला ना, झाडू पोछा नाही लागलेला दिसला ना, तर माझा लई चिडचिडपणा होते. आणि मला कसं हे गुडघ्याचा त्रास आहे, गुडघ्याचे त्रास आहे. तर
म्हणून मला नाही का चिडचिडपणा येत आहे. मी तर काय करणार तुम्ही सांगा. आणि जिथं हात फिरवून तिथं लक्ष्मी असते का नाही तुम्ही सांगा. मी बोलते तर काय वाईट बोलते का. मी म्हणते की घर स्वच्छ ठेवा बाई, घर स्वच्छ ठेवा. मी दुसरं काहीच नाही म्हणत. घर स्वच्छ असलं तर सगळं स्वच्छ वाटते, घरामध्ये सगळं स्वच्छ वाटते. आणि घर थोडं बी इकडं तिकडं असं घाणगुण दिसलं ना लई चिडचिडपणा येतं. असं जेवण केलं ना तरी बी असं वाटतं की आपण जेवण नाही केलं असं वाटतंय बघा. आणि बघा जिथं हात फिरवून तिथं लक्ष्मी असते का नाही. उठायचं, आपलं आंघोळ करून आपलं किचन वाटा धुवून घ्यायचा, पाणी बिणी भरायचं, नळाचं प्यायचं, आंघोळ करून तुळशीला पाणी घालायचं, सूर्यनारायणला पाणी घालायचं. आपल्या घरच्या लक्ष्मीचं काम आहे का नाही बरं तुम्ही सांगा बरं. मी बोलते तर माझं काय गुन्हा आहे का. मी एकदा त्यांना चांगलंच सांगते, सगळ्यांना, पोरांना पण सांगते, पोरींना पण सांगते, सगळ्यांना चांगलं सांगते. आता नातरुंड आहेत ना त्यांना पण मी असंच शिकवायचा प्रयत्न करते. पण ते सगळे नाही मोठे ऐकत तर लहान लेकरं काय ऐकणार हो तुम्ही सांगा. आणि हे बघा माझ्या परिवाराला सत्याची बुद्धी द्या. आणि जे मी काय बोलते ना त्यांनी ते ऐकावं. मी कधी असं वाईट बोलणार नाही आहे. मी हे असं कुठं मला असं काही दिसतंय ना म्हणून नाही बोलते. नाही तर मला बोलू वाटत नाही आहे, बोलू नाही वाटत मला. त्याने व्यवस्थित करावा, व्यवस्थित राहावा. मी कशाला बोलणार. मला काय करायचे, त्यांचंच घर आहे, मला काय करायचं आहे. तरी आता मी घरात आहे म्हणून मला वाटतं की घर स्वच्छ राहावं आपलं तर लक्ष्मी आपली घरामध्ये येते. या मी काय खोटं बोलते का माझ्या बहिणींना, भाऊ आहे ना तुम्ही सांगा. मला घर स्वच्छ लागते बस. मला स्वच्छ लागते घर. मला एक टाइम जेवायला नाही दिलं ना चालेल, तरी मला घर स्वच्छ लागते बस. तुम्ही किती बी कामधंदे करा, झाडू मारा, फरशी पुसा, थली साफ म्हणजे किचन वाटा साफ करा, किचन घर साफ करा. त्याच्यातच लक्ष्मी तुम्हाला एवढं काम करायची पण गरज नाही पडणार का. तर तुम्ही थोड्या कामामध्ये तुम्हाला लक्ष्मी भरभरून देईन. तुम्ही एवढं दिवसभर काम करून त्याच्यात तर आपली घराची सफाई नसती, मग कशी आपल्या घरात लक्ष्मी येणार. म्हणून मी बोलते हो माझ्या बहिणींनो आणि भावांनो, जे बी माझं व्हिडिओ ऐकताना तर वाईट नका मानून घेऊ की मी बोलते म्हणून. बोलते मी, असं नाही म्हणत की नाही बोलत. मला असं दिसतंय ना म्हणून बोलते, नाही तर मी नाही बोलणार. चला, धन्यवाद सगळ्यांना. माझा व्हिडिओ बघणाऱ्याला पण धन्यवाद. देव त्याचं कल्याण करू. काही सुजल्यावानी दिसते माझं रडून रडून रडून. काय करायचं. हे दाखवते तुम्हाला.